माझा विजय मी सर्व पथविक्रेत्यांना, माझ्या फेरीवाल्यांना, भाजीवाल्यांना, फुलवाल्यांना, फळवाल्यांना, माझ्या सर्व कष्टकऱ्यांना समर्पित करतो। आणि हा विजय माझा एकट्याचा नसून हा सर्वांच्या हक्काचा आणि सर्वांच्या सन्मानाचा विजय झालेला आहे। आणि हा या सर्वांसाठी या अहोरात्र ज्यांनी कष्ट घेतले ते माझे सगळे सहकारी बांधव, आमच्या हॉकर्स फेडरेशनचे, कल्याण डोंबिवलीतल्या सर्व हॉकर्स युनियनचे कार्यकर्ते आणि एक दिलाने एक निष्ठेने निस्वार्थपणे ज्यांनी दिवसाची रात्र केली, माझा विजय हा त्यांना समर्पित आहे। हा विजय त्यांचा आहे। त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, घरोघरी पोहोचले, लोकांपर्यंत पोहोचवलं। माझं जे कार्य होतं ते आमच्या पथविक्रेत्यांना आधीपासून माहीत होतं। गेले 25 वर्षापासून मी त्यांच्यासाठी काम करतोय। माझे वडील 40 वर्षापासून काम करत आहेत। आमचे ज्येष्ठ नेते आहेत प्रशांतजी सरकोत, बबनजी कांबळे, गेले 40 वर्ष या कायद्यासाठी लढा देत होते। हा सगळा विजय त्यांचा आहे। आता यापुढे कष्टकऱ्यांना एक सन्मानाची वागणूक मिळेल यासाठी आम्ही नेहमी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आणि जोपर्यंत त्यांच्या हक्काच्या जागा त्यांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा असाच सुरू ठेवणार आहे। आज कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये पथविक्रेत्यांचा आज विजयाचा दिवस आहे। आज शिवशक्ती, भीमशक्ती, कष्टकरी पॅनलचे सर्वप्रथम 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते आणि आज तर 3 उमेदवारांची जी निवडणूक लागली त्यामध्ये माझा सहकारी भाऊ पाटील, नाना लोका पाटील आणि दर्शना गायकवाड या तिन्ही बहुमताने निवडून आलेल्या आहेत। कमीत कमी प्रतिस्पर्धीचा दारुण पराभव करून हे आमचे तिन्ही भीमशक्ती, शिवशक्तीचे उमेदवार निवडून आलेले आहेत। आणि यापुढे TVC मध्ये संपूर्ण फेरीवाल्यांना न्याय भेटण्यासाठी या ठिकाणी आमचे TVCचे सर्व निवडून आलेले पदाधिकारी जे आहेत ते कामं करतील। सर्वात पहिला हे आहे स्टेशन परिसर, यामध्ये दरीबरी नाल्यावर स्लॅब बांधून शिवाजी चौक स्टेशनच्या सर्व व्यापाऱ्यांना या ठिकाणी आम्ही पुनर्वसन केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या TVCच्या मार्फत मी या ठिकाणी तुम्हाला देतोय।